आज मी तुम्हाला डाळ करी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा 1 वाटी मिक्स डाळ घेतलेली. ह्याच्यामध्ये मटकीची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते चण्याची डाळ, ह्या सगळ्या डाळी मी कमीत कमी 2 ते 3 तास भिजत घातल्या. तर डाळी चांगल्या भिजवून घ्यायच्या, एवढं हे करायचं का मस्त असे भिजले गेलेले आहे. स्वच्छ धुवून घेतलेले. भिजत घालायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलेले. तर आपण हमेशा का नाही डाळ कैरी चण्याच्या डाळीची बनवतो, पण मिक्स डाळीची पण खूप छान लागते. करून बघा एकदा. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी अर्धी कैरी घेतलेली आंबटवाली, तिची साल काढली नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढू शकता. तिखटाप्रमाणे घ्यायच्यात मिरच्या, 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, बारीक आहे एकदम लसूण हा देशी, थोडंसं जिरं आणि छोटा अर्धा चमचा धनेपूड. आता ह्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे का, बंद चालू करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी दरदर करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आता कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि एकदम थोडीशी टाकणार आहे मी पिठी साखर. आणि आता ह्याला एकदा फिरवून घेणार आहे. मस्त असं बघा दरदर करून घेतलेलं आहे. आता ही एका वाडग्यामध्ये मी काढून घेते. वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे. आता आपण तडका देऊन घेऊया. त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरं, थोडेसे एकदम हिंग पावडर आणि कढीपत्ता. कढीपत्त्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, तुकडे करून घेतलेले, थोडा मोठाच होता. मस्त असं बघा झालेला आहे तडका. तर चांगला पहिला मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये ना हळद सुद्धा टाकू शकता थोडीशी. चांगलं मिक्स करायचं. खूप चविष्ट होते बरं का. मिक्स डाळीची कधी तुम्ही डाळ कैरी करून बघा, छान लागते.